तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रकाशित होतोय। पुण्यामधील हडपसरमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा होतोय। एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी त्या दृष्टीने हा व्यापक अशा प्रकारचा जाहीरनामा केलेला आहे। धन्यवाद सर। पहिल्या प्रथम मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं, त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत, या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे। मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची आहेत, कारण ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहे। आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ॲडव्होकेट जयदरावजी गायकवाड, ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुधीर बोंगळेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो, विकास लवांडेजी, नीरज महंकाळ, ॲडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत। एवढंच नव्हे पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे। एवढंच नव्हे पण लोकांमधनं सुद्धा काही जे प्रॉमिनंट सिटिझन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन आम्ही ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की 10 खासदार असले 100% आपण विजय धरूया, 10 खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो, पण जे काय ह्या दस्तऐवजात आम्ही मांडलेलं आहे, मला खात्री आहे की 5 वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील, पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही। त्यामुळे तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जाहीरनामा प्रसिद्ध केला जातोय आणि